कधी विचार केलाय की या संपूर्ण विश्वातली सगळ्यात शक्तिशाली आणि गुंतागुंतीची वस्तू कोणती असेल? गंमत म्हणजे ती आपल्या प्रत्येकाच्या आतच आहे. आज आपण आपल्या डोक्यामधल्या याच कमांड सेंटरचं रहस्य उलगडून पाहणार आहोत. जरा विचार करा, अशी एक वस्तू जी अख्ख्या विश्वात सगळ्यात जास्त कॉम्प्लेक्स आहे, पण ती आपल्या शरीराचाच एक भाग आहे. काय असू शकतं बरं ते? बरोबर ओळखलत. तो आहे आपला मेंदू. आपला एक असा मित्र जो 24 तास अगदी आपण झोपलेलो असताना सुद्धा आपल्यासाठी न थकता काम करत असतो. चला तर मग आपल्या या ब्रेनबेडीसोबत एका इंटरेस्टिंग सफरीवर निघूया आणि त्याला जरा जवळून ओळखूया. सगळ्यात आधी ना एक सोप्पा फरक समजून घेऊया. आपला मेंदू म्हणजे काय? तर समजा कॉम्प्युटरचं हार्डवेअर, एक फिजिकल अवयव, आणि आपलं मन ते आहे त्या कॉम्प्युटरमधलं सॉफ्टवेअर जे आपले विचार आणि भावना तयार करतं. आपल्याला सामान्यपणे काय वाटतं की सुरकुत्या म्हणजे वय वाढल्याची खूण, बरोबर? पण मेंदूच्या बाबतीत ना हे अगदी उलटं आहे. ह्या सुरकुत्या खरं तर बुद्धिमत्तेचं लक्षण आहेत, कारण यामुळे मेंदूला जास्त माहिती साठवण्यासाठी अधिक जागा मिळते. आपण नेहमी म्हणतो मी मल्टीटास्किंग करतोय, पण गंमत माहितीये, आपला मेंदू खरं तर एका वेळी एकाच कामावर नीट लक्ष देऊ शकतो. जेव्हा आपण एकाच वेळी खूप सारी कामं करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचं लक्ष विभागलं जातं आणि कामाची क्वालिटी कमी होते. ओके, तर मग आता आपल्या या कमांड सेंटरची रचना आतून कशी आहे ते जरा बघूया. आपला मेंदू दिसायला अगदी अक्रोडासारखा असतो आणि त्याचा स्पर्श जेलीसारखा मऊ असतो. वजन तर फक्त 1.5 किलोच्या आसपास, पण तरीही तो आपल्या शरीरातला सगळ्यात महत्वाचा अवयव आहे, ज्याला आपली कवटी जपून ठेवते. पण एवढ्या लहानशा मेंदूला एनर्जी किती लागत असेल? कल्पना करा, शरीराच्या वजनाच्या फक्त 2% असूनही तो तब्बल 30% रक्तपुरवठा एकटा वापरतो. यावरूनच त्याच्या कामाचा व्याप किती मोठा आहे हे लक्षात येतं. आता एक इंटरेस्टिंग प्रश्न. जो मेंदू आपल्याला सगळ्या वेदना जाणवून देतो, त्याला स्वतःला कधी वेदना होत असतील का? याचं उत्तर आहे नाही. आश्चर्य वाटलं ना? कारण मेंदूमध्ये वेदना जाणवणारे रिसेप्टर्स म्हणजे त्या पेशीच नसतात. म्हणूनच जी डोकेदुखी होते ना, ती खरं तर मेंदूला नाही, तर त्याच्या आजूबाजूच्या रक्तवाहिन्यांना आणि स्नायूंना जाणवते. आपल्या मेंदूचे 2 भाग आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे, डावा आणि उजवा. पण इथे एक गंमत आहे. डावा भाग शरीराच्या उजव्या बाजूला कंट्रोल करतो आणि उजवा भाग शरीराच्या डाव्या बाजूला. डावा भाग लॉजिक आणि गणितासारख्या कामांसाठी ओळखला जातो, तर उजवा भाग क्रिएटिव्हिटी म्हणजे संगीत, कलेसाठी. पण एक मिनिट, मी लेफ्ट ब्रेन्ड आहे किंवा मी राईट ब्रेन्ड आहे असं जे म्हटलं जातं, तो एक खूप मोठा गैरसमज आहे. खरं तर कोणतंही काम करण्यासाठी दोन्ही भाग मिळूनच काम करतात, जणू काही एक परफेक्ट टीमवर्क. चला तर आता मेंदूच्या आत काम करणाऱ्या या एक्सपर्ट टीमला जरा भेटून येऊया. या टीममध्ये 3 मेन प्लेयर्स आहेत. पहिला विचारांचा सीईओ सेरेब्रम, दुसरा हालचालींचा मास्टर सेरेबेलम, आणि तिसरा आपल्याला जिवंत ठेवणारा ऑटो पायलट ब्रेनस्टेम. सेरिब्रम हा आपल्या मेंदूचा सगळ्यात मोठा भाग, म्हणजे जवळपास 80% हिस्सा. हाच आहे आपल्या विचारांचा केंद्रबिंदू. शिकणं, विचार करणं, निर्णय घेणं ही सगळी मोठी मोठी कामं हाच सांभाळतो. त्याच्या बरोबर मागे खालच्या बाजूला आहे सेरेबेलम, ज्याला छोटा मेंदू असंही म्हणतात. याचं मुख्य काम आहे शरीराचा बॅलन्स सांभाळणं आणि आपल्या हालचालींमध्ये ताळमेळ राखणं. आणि हा आहे ब्रेनस्टेम, आपल्या शरीराचं पॉवर हाऊस किंवा ऑटो पायलटच म्हणा ना. श्वास घेणं, पचनक्रिया, हृदयाचे ठोके या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या नकळत आपोआप चालतात त्या हाच कंट्रोल करतो. आता ह्या सेरेब्रमच्या मदतीसाठी एक खास स्पेशलिस्ट टीमसुद्धा आहे. तिला म्हणतात लोब्स. या टीममध्ये 4 महत्त्वाचे सदस्य आहेत. समोर आहे फ्रंटल लोब, जो प्लॅनिंग आणि निर्णय घेण्याचं काम करतो. वरच्या बाजूला आहे पॅराइटल लोब, जो स्पर्श आणि तापमान जाणून देतो. कानांजवळ आहे टेम्पोरल लोब, जो ऐकण्याचं आणि भाषा समजण्याचं काम करतो. आणि सगळ्यात शेवटी मागच्या बाजूला आहे ऑक्सिपिटल लोब, जो आपल्याला हे सगळं जग म्हणजे दृष्टी सांभाळतो. इतकं सगळं जाणून घेतल्यावर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की आपल्या या ब्रेन बडीला आनंदी आणि हेल्दी कसं ठेवायचं? आपल्या मेंदूला हेल्दी ठेवण्यासाठी या 4 सोप्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पहिलं, डोक्याचं रक्षण करा,
म्हणजे हेल्मेट आणि सीट बेल्ट नक्की वापरा. दुसरं, रोज 7 ते 8 तासांची शांत झोप घ्या. तिसरं, मेंदूला योग्य आहार द्या, जसं की अक्रोड, पालेभाज्या. आणि चौथं, त्याला ॲक्टिव्ह ठेवा. रोज थोडा व्यायाम करा, कोडी सोडवा किंवा काहीतरी नवीन शिका. आणि हो, हे विसरू नका, स्ट्रेस कमी करा, मित्रमैत्रिणींशी, कुटुंबाशी चांगले संबंध ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं, भरपूर हसा. ह्या गोष्टीसुद्धा मेंदूच्या आरोग्यासाठी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. शेवटी एक गोष्ट लक्षात घ्या, आपण जे काही पाहतो, अनुभवतो, हे संपूर्ण वास्तव आपला मेंदूच आपल्यासाठी तयार करतो. मग विचार करा, या आपल्या इतक्या महत्त्वाच्या मित्राची काळजी आपण कशी घेणार आहोत?